पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जे काही आपण टेक्निकल पाहत आहोत, टेक्निकलचा जो पार्ट आहे कोर्समध्ये, त्यामध्ये आपण यापूर्वी सर्व विटॅमिन जे आहेत ए बी सी डी सगळं पाहिलेलं आहे. बी कॉम्प्लेक्स देखील पूर्ण पाहिलेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण ई आणि के हे दोन जे विटॅमिन आहेत ते पाहूया. आणि हे जे काही चार्ट आणि जे काही पॉईंट्स मी दिलेले आहेत ह्या पीपीटीमध्ये, हे कुठल्याही परीक्षेमध्ये आलेले आहेत आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं वाचायची गरज नाही. असेल किंवा काही डाऊट असेल तर हा नंबर आहे, यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा टेलिग्राम देखील तुम्ही करू शकता. यात काही शंका नाही, रिप्लाय तुम्हाला मिळेल. तर आपण विटॅमिन ई बद्दल पाहूया. सगळ्यात जो मोस्टली कॉमन प्रश्न विचारला जातो, सरळ सेवेमध्ये असो की आरोग्य विभागाच्या कुठल्याही परीक्षेमध्ये, एखाद्या विटॅमिनचं सायंटिफिक नेम. तर रासायनिक नाव आहे टोकोफेरॉल. टोकोफेरॉल. दैनंदिन गरज आहे 0.8 मिलीग्रॅम. अँटीऑक्सिडंट म्हणून काम करत असते. आणि आणखीन एक, हे जे डायग्राममध्ये मी दिलेलं आहे, हे सर्वच्या सर्व यापूर्वी परीक्षेत प्रश्न आलेले आहेत. आता कशा प्रकारे अँटीऑक्सिडंट असं खालीलपैकी कोणत्या विटॅमिनला म्हटलं जातं? तर विटॅमिन ए. वांझपणा विरोधी जीवनसत्व असं कोणत्या विटॅमिनला ओळखलं जातं? तर विटॅमिन ई. पाण्यात अद्रावणीय आहे, बरोबर. पाण्यात द्रावणीय असलेले मी तुम्हाला सांगितलं बी अँड सी. ओके. मेदात द्रावणीय आहे. ओके. टोकोफेरॉल ही क्रियाद्रव ॲक्टिव्ह कंपाऊंड असलेल्या अनेक जीवनसत्वाचा हा एक गट आहे. हे पण करा की टोकोफेरॉल जे आहे ह्या ॲक्टिव्ह कंपाऊंड असलेल्या अनेक जीवनसत्वाचा हा एक गट आहे. आता जीवनसत्वाची जी फंक्शन्स आहेत ते पाहूया आपण सविस्तरपणे. अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करतं, वर चार्टमध्ये ते दिलेलंच आहे. ऊर्जा उपलब्ध करून देणाऱ्या चयापचय क्रियेत तयार होणाऱ्या अत्यंत क्रियाशील मुक्त मूलकापासून फ्री रॅडिकल शरीराच्या पेशींना त्यामुळे संरक्षण मिळत असतं. DNA मधील दुरुस्ती शरीराच्या प्रतिक्षम संस्थेच्या कार्यातही विटॅमिन ई अत्यंत महत्त्वाचा रोल आहे, तो पार पाडत असतं. पुनरुत्पादन संस्थेसाठी जीवनसत्व ईचे महत्त्व आहे. आणि याचमुळे जर समजा ह्याची कमतरता वगैरे झाली तर तुम्हाला म्हणजे वांझपणा येऊ शकतो. म्हणजे वांझपणा म्हणजे लेकरं बाळ न होणं. याचा अर्थ काय असतंय की ह्याला जर समजा तुम्ही विटॅमिन ए असेल योग्य प्रमाणात, तर याला आपण वांझपणा विरोधी विटॅमिन असंही म्हणू शकतो. त्यामुळं प्रश्न विचारण्यात आलेला आहे. म्हणजे दिलेल्या कार्यावर विरोधात प्रश्न विचारून तुम्हाला तशा प्रकारचा प्रश्न त्यांनी बनवून दिलेला आहे. स्नायू पेशींना कार्यक्षम करणे हे विटॅमिन ईचं कार्य आहे. पेशीमध्ये चयापचय क्रिया सुरळीत होणे हे देखील कार्य आहे. विटॅमिन ईचे स्त्रोत, प्राणिज स्त्रोत यामध्ये थोड्याफार प्रमाणात विटॅमिन ई उपलब्ध असून त्यामध्ये यकृत आणि अंड्याचा बलक हे दोन स्त्रोत आहेत. त्यानंतर वनस्पतीजन्य स्त्रोत, सर्व वनस्पती तेले, हिरव्या पालेभाज्या, कापूस बिया, सूर्यफूल बिया, मोड आलेली धान्ये हे विटॅमिन ईचे स्त्रोत आहेत. विटॅमिन ईच्या अभावी होणारे परिणाम, वांझपणा म्हणजे प्रजोत्पादन जे आहे रिप्रोडक्शन, त्यामध्ये अडथळा निर्माण होतो. परिणामी वांझपणा येते, मृत बालक जन्माला येते, त्वचा विकार, वारंवार गर्भपात, स्नायूमध्ये कमकुवतपणा अशा प्रकारचे काही म्हणजे दुष्परिणाम आहेत. लोहित रक्तकणिका अर्थात RBCचे विघटन होणे. हिमोलिसिस रक्तक्षयाचा अर्थात ॲनिमियाचा प्रकार असून तो नवजात बालकामध्ये लाल रक्तपेशींच्या बिघाडामुळे होत असतो. हे पण लक्षात ठेवा, हिमोलिसिस म्हणजे नेमकं काय आहे? तर रक्तक्षयाचा एक प्रकार आहे. बरं, आता ह्याच्यामध्ये काय असतं, नवजात बालकामध्ये कोणत्या पेशीच्या बिघाडामुळे निर्माण होतो? तर RBCs, रेड ब्लड सेल्स, यामुळे लाल रक्तपेशीच्या ह्याच्यामुळे. आणि आता जो शेवटचा पार्ट आहे आणि विटॅमिन म्हणजे जीवनसत्वामधला जो लास्ट टॉपिक आहे याच्यामधला आपला, तो म्हणजे विटॅमिन के. रासायनिक नाव फायलोक्विनिन. दैनंदिन गरज 0.03 मिलीग्रॅम प्रति किलो वजनामागे. रक्त गोठण्यास मदत करते म्हणून हे जीवनसत्व जे आहे विटॅमिन के रक्त गोठणारे जीवनसत्व म्हणून ओळखले जाते. 2 रूपात हे विटॅमिन आढळते, त्यामध्ये K1 आहे आणि K2 आहे. K1 जनरली जे आपण म्हणतो की फायलोक्विनोन हे शब्द वापरतो, ते K1 विटॅमिन के ला वापरत असतो. आणि K2 आहे मेनॅक्विनोन, अशा प्रकारे याचं नाव आहे. ओके. आता K1 विटॅमिन K1 जे आहे ते आढळतं कुठं? तर हिरव्या पालेभाज्यामध्ये आढळतं, विशेष करून आढळतात. आणि K2 जे आहे मेनॅक्विनोन, अन्नमार्गातील जीवाणूद्वारे K2 ची निर्मिती होत असते, हे एक लक्षात
असू द्या, म्हणजे जे अन्नमार्गात जीवाणू आहे त्यामार्फत ते निर्मिती होत असते. जीवनसत्व के चे कार्य रक्त गोठणे, हाडांच्या विकासासाठी ग्लुकोजचे ग्लायकोजनमध्ये रूपांतर करण्यासाठी आवश्यक असते. रक्त गोठण्याची क्रिया कशी होत असते ही एक प्रोसेस समजून घ्या तुम्ही. जीवनसत्व क ची उपलब्धता असल्यास प्रोथ्रोम्बिन, थ्रोम्बिन, फायब्रिन आणि तंतुमय जाळी तयार होणे किंवा रक्त गोठणे. ही बॉक्समधील रचना तुम्ही बघा. प्रोथ्रोम्बिन, थ्रोम्बिन, फायब्रिन आणि तंतुमय जाळी निर्माण होते. अशा प्रकारची ही प्रोसेस आहे. त्याचं विश्लेषण तुम्हाला सांगतो मी थोडक्यात. थ्रोम्बिन या घटकाचे पूर्वद्रव प्रिकर्सर प्रोथ्रोम्बिन तयार होण्याच्या क्रियेत जीवनसत्व के ची आवश्यकता असते. दुसऱ्या भाषेत प्रोथ्रोम्बिन पासून थ्रोम्बिन तयार होण्याच्या क्रियेत विटॅमिन के ची अत्यंत जे आहे रोल आहे महत्त्वाचा आहे. आता पुढे थ्रोम्बिनमुळेच फायब्रोनोजेन पासून फायब्रिन तयार होते आणि फायब्रिनच्या तंतुमय जाळीमुळे काय होत असतं, रक्त गोठत असतं. जर ही क्रिया नाही झाली असती तर आपल्या शरीराला एकदा जखम झाली की जे काय आहे कंटिन्यू ब्लड सर्क्युलेट झालं असतं, अशात आपला जीव गेला असता. त्यानंतर जीवनसत्व के चे स्त्रोत जे आहे प्राणी स्त्रोतमध्ये दूध, अंड्याचे बलक, यकृत, वनस्पती स्त्रोतमध्ये मोड आलेली कडधान्ये, हिरव्या पालेभाज्यामध्ये अल्फा पालक, कोबी, शतावरी अशा प्रकारचे हे स्त्रोत आहेत. विटॅमिन के च्या अभावी होणारे परिणाम. सामान्यपणे मानव आणि इतर विकसित प्राण्यांच्या अंत्रामध्ये असलेले सूक्ष्म सजीव के जीवनसत्वाचे संश्लेषण करीत असल्याने त्याची कमतरता अभाव आढळत नाही. जर जीवनसत्व के चा अभाव निर्माण झालाच तर त्यामुळे रक्तस्राव थांबल्यास किंवा रक्ताची गुठळी होण्यात अडथळा निर्माण होते व विलंब होत असते. हे आपण पाहिलेलं आहे. जीवनसत्व के च्या आधिक्याने होणारे परिणाम ॲनिमिया, कावीळ, रक्ताच्या गाठी तयार होणे अशा प्रकारचे आजार होत असतात. विटॅमिन के चे आणखीन एक प्रकार आतड्यात राहणाऱ्या जीवाणूद्वारे तयार होतो. या फॉर्मला मेनाक्विनोन होतो, जे K2 मी सांगितलेला आहे. विटॅमिन के च्या कृत्रिम स्वरूपाला मेनाडिओन म्हणतात. या फॉर्म स्वरूपात शक्तिशाली असतात. हा जो फॉर्म आहे तो एकदम पॉवरफुल असतं. तुम्हाला मी सांगितलं की K1 जे जनरली आपण रासायनिक नाव सांगतो ना फायलोक्विनोन, ते K2 हे मेनाक्विनोन, हे आपलं जे आतडे आहेत, आतड्यात जे राहतात जीवाणू त्यांच्याद्वारे निर्मिती होते. आता त्यानंतर मेनाडिओन हे एक कृत्रिम काय आहे विटॅमिन के आहे. हे कृत्रिम विटॅमिन के जे आहे ते सर्वात शक्तिशाली असतं. तर आपला विटॅमिन जो पार्ट आहे तो या व्हिडिओमार्फत संपलेला आहे. व्हिडिओ आपले 10 मिनिटाचेच ठेवायचं, कारण कॉन्सन्ट्रेशन जास्त तुमचं राहत नाही. एक तासाचं करून उपयोग नाही. त्यामुळं तुम्हाला जसं वेळ मिळेल तसं ते पाहणं गरजेचं आहे. आता ही जी PYQ सिरीज आहे, PYQला भरपूर PYQ आहेत, त्यात काही डाऊट नाही. PYQचे आपण वेगळे व्हिडिओ बनवणार, कारण PYQ मार्फत एवढा अभ्यास झाला पाहिजे की जेणेकरून तुमचं सगळं जो पार्ट आहे तो कव्हर झाला पाहिजे. तब्बल आता किती काय ह्याच्या म्हणण्यापेक्षा तुम्ही पाहू शकता की तब्बल 119 PYQ आहेत आणि याच्यातून बऱ्यापैकी तुमचं जे आहे पोर्शन PYQ पाहिल्यानंतरही कव्हर होईल अशी अपेक्षा करतो. विश्लेषण सर तुम्हाला हे आपल्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये अवेलेबल करून दिले, GNM असो, स्वच्छता विषय असो की MPW असो त्यामध्ये. ओके, चला मग व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर काही कोर्सबद्दल डाऊट असेल तर 89 99 56 13 13 हा संपर्क क्रमांक आहे. व्हॉट्सअप करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲपची लिंक वगैरे मिळून जाईल. ओके, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.